नमस्कार, मैं हूं कविता और आप देख रहे हैं महाराष्ट्र तक टीवी न्यूज। पालघर में आज महिला सशक्तिकरण की दिशा में एक सराहनीय और प्रेरणादायी पहल देखने को मिली, जहां महिलाओं के लिए एक विशेष और यादगार कार्यक्रम का आयोजन किया गया। आपको बता दें कि इस तरह के कार्यक्रम हमें बहुत कम देखने को मिलते हैं। अक्सर प्रशासन, सामाजिक कार्यकर्ता और बुद्धिजीवी वर्ग महिला सशक्तिकरण की बातें तो करते हैं, लेकिन जब जमीनी हकीकत पर नजर डालते हैं तो आज भी बड़ी संख्या में महिलाएं घर की चार दीवारी तक सीमित दिखाई देती हैं। आप सभी जानते हैं कि प्रशासन, संसद और अन्य लोकतांत्रिक संस्थाओं में महिलाओं की भागीदारी आज भी सीमित है, जबकि जनसंख्या में महिलाएं बराबर की हिस्सेदार हैं। ऐसे में सवाल उठता है कि जब संख्या में बराबरी है तो निर्णय लेने वाले पदों पर बराबरी क्यों नहीं? ये एक अहम सवाल है जो वर्षों से उठाया जाता रहा है। ऐसे में निश्चित तौर पर इस प्रकार के कार्यक्रम एक सकारात्मक और जरूरी कदम साबित होते हैं, जिनकी जितनी सराहना की जाए उतनी कम है। इस कार्यक्रम का मुख्य उद्देश्य महिलाओं को स्वावलंबन, आत्मविश्वास और आत्मनिर्भरता की ओर प्रेरित करना था। कार्यक्रम के दौरान महिलाओं के लिए विभिन्न गेम्स और गतिविधियों का आयोजन किया गया, जिसमें महिलाओं ने पूरे उत्साह और जोश के साथ भाग लिया। यहाँ महिलाओं से आग्रह किया गया कि वो एक दिन केवल स्वयं के लिए निर्धारित करें, अपने भीतर की शक्ति को पहचानें और अपने व्यक्तित्व के विकास की दिशा में आगे बढ़ें। कार्यक्रम में सामाजिक कार्यकर्ता श्रीमती सुवर्णा वाघमारे और अनामिका मुकेश झा ने महिलाओं का मार्गदर्शन किया। अपने संबोधन में श्रीमती सुवर्णा वाघमारे ने कहा कि महिलाओं का अपने पैरों पर खड़े होना आज के समय की सबसे बड़ी आवश्यकता है, जबकि अनामिका मुकेश झा ने महिलाओं से एकजुट होकर सामाजिक बदलाव लाने का आह्वान किया। इस महिला सशक्तिकरण कार्यक्रम में लगभग 200 महिलाएं उपस्थित रहीं। कार्यक्रम के पश्चात सभी महिलाएं विरार स्थित एक रिजॉर्ट के लिए रवाना हुई, जहां वो दिन भर साथ रहकर नए अनुभवों को साझा करेंगी। इस पूरे आयोजन में वर्षा माधुरी इंगले, सुवर्णा परिधि, रूना लाल वैशाली, दीपा मोरे, आशा प्रांजल, रूबी सिन्हा, डॉक्टर आसना, प्रीति सामंत और प्रीति शर्मा ने महिलाओं की अगुवाई की। कुल मिलाकर यह आयोजन पालघर की महिलाओं के लिए ऊर्जा, आत्मविश्वास और प्रेरणा से भरा एक यादगार दिन साबित हुआ। आयोजकों का कहना है कि ऐसे कार्यक्रमों से महिलाओं के सर्वांगीण विकास को निश्चित रूप से नई दिशा मिलेगी। हॅलो, मी रेखा चंद्रकांत बागुल, माझी मैत्रीण सुवर्णा वाघमारे। आम्ही दोघी वेगवेगळ्या उपक्रमात नक्कीच एकमेकांच्या बरोबरीने वेगवेगळे उपक्रम करत असतो। तसंच या लोकमत सखीमध्ये मी सदस्य झाली। ती गेली 3 वर्षांपासून प्रतिनिधी म्हणून काम करत आहे आणि मागच्या वर्षी सुद्धा लोकमत प्रतिनिधी म्हणून जेव्हा तिने काम केलं तेव्हा 75 महिलांना 100 महिलांना तिने जॉईन केलेलं आणि त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे कार्यक्रम केले। काही कॅम्प लावले होते, काही महिला सक्षमीकरणावर कार्यक्रम केलेले, काही कराटेचे कार्यक्रम केलेले, मुलींसाठी सुरक्षितता याच्यावर काही मार्गदर्शन शिबिर राबवले होते। तसंच यावर्षी सुद्धा आमचे नियोजन अजून चालू आहे। पुढच्या डिसेंबरपर्यंतचं नियोजन नक्की तुमच्या ग्रुपवर सांगितलं जाईल आणि लोकमत सखीमध्ये आज वेगवेगळ्या महिलांना जे स्टेज मिळालं आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी ज्या मिळाल्या, त्याच्यामुळे आज चौकटीच्या बाहेर त्या विचार करायला लागल्या आणि विचार केल्यामुळे त्यांचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्या घराच्या बाहेर पडल्यावर त्या काहीतरी व्यवसाय करू लागल्या किंवा बिझनेस करू लागल्या, अशा वेगवेगळ्या गोष्टी करू लागल्या आणि खूप अशा महिलांना आम्ही जास्तीत जास्त सक्षम बनवण्याचं कार्य करत आहोत। धन्यवाद। नमस्कार। अजून एक सांगण्यासारखी आनंदाची गोष्ट अशी आहे की मी पालघर विधानसभा क्षेत्र नागरी संरक्षण दल, महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारचा हा प्रोजेक्ट आहे 2017मध्ये त्यांनी सुरू केलेला आहे। 2017मध्ये त्यांनी छोटंसं रोपटं लावलं होतं आणि आज त्याचा पालघर जिल्ह्यामध्ये खूप मोठा वटापट तयार झालेला आहे। तर आपण इथून पुढे महिलांच्यासाठी जसं की सुवर्ण वाघमारे आणि माझी मैत्रीण रेखा बागुल आम्ही एक 3 महिन्यामध्येच आमची समाजामध्ये वेगळी प्रतिमा तयार केली। त्याच्या मनानेच तुम्हा सर्वांनाही आपण पुढच्या 2 महिन्यामध्ये नागरी संरक्षण दल पालघर आणि कोळसर यांच्यामार्फत पालघरमध्ये सिव्हिल डिफेन्सचा कार्यक्रम आणि मार्गदर्शन आयोजित करणार आहे आणि मी एवढं सांगेन की तुम्ही सगळ्यांनी त्याचा आनंद घ्या आणि शिका। जेव्हा आग लागल्यानंतर काय करू शकतो किंवा एखादी घटना घडली तर आपण डॉक्टर कधी येण्याची वाट बघण्यापेक्षा आपण स्वतः तिथं हजर आहे तर आपण तिथे काय करू शकतो। दुसरी गोष्ट सांगायची झाली तर आमच्या
पुढच्या महिन्यामध्ये आम्ही महिलांच्यासाठी ब्लड म्हणजे कॅन्सरवरती मार्गदर्शन मुंबईवरनं डॉक्टर बोलवलेले आहेत. आपण त्याचं कॅम्प लावणार आहे आणि मार्च महिन्यामध्ये परत आपण सर्व महिलांना एकत्र पिकनिक आणि म्हणजे असे भरपूर कार्यक्रमाचं नियोजन लावलेलं आहे. आणि आत्तापर्यंत जसा महिलांनी माझ्यावरती विश्वास ठेवला तसाच इथून पुढेही ठेवा आणि तुमच्या आशीर्वादाची जेव्हा एखाद्याला गरज असते नाही का, जेव्हा आपल्या मागे भरपूर महिला असतात तर काहीतरी करायची खूप इच्छा असते आणि तुमच्याकडे मी एवढीच अपेक्षा करेन की तुम्ही मला असा सपोर्ट कायमस्वरूपी देत राहा. तुमच्यासाठी मी नवीन नवीन प्रोग्राम, गव्हर्नमेंटच्या योजना आणि सगळे प्रोग्राम आपल्या दारात पालघरमध्ये जे कोणीही आजपर्यंत केलं नाही महिलांच्यासाठी, घरगुती महिलांच्यासाठी ऑन स्टेज सगळेच असं सांगतात, पण जेव्हा करायची वेळ तेव्हा कोणीच करत नाही. तर आपल्याला तिथं जाऊन काम करायचं आहे. माझं स्वतःचं 2011पासून मी महिलांच्यावरतीच काम करत आहे, पण जेवढा स्पिरिट घ्यायला पाहिजे होतं तेवढं नव्हतं घेतलं. आता 3 वर्ष झालं आपण त्याच्यामध्ये भरपूर अशा चांगल्या गोष्टी करत आहे आणि प्रॉपर आपल्याला महिला ज्यांना खरंच गरज आहे की पोलीस स्टेशनचं काम असू दे, अदरवाईज समाजामध्ये तुम्हाला कधीही कुठली अडचण असेल तरी मला ग्रुपवरती माझा नंबर आहे, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. त्या ठिकाणी जाऊन आपण त्या ठिकाणच्या सगळ्या अडचणी दूर करू शकतो. 1 लाखापासून 5 लाखापर्यंत डॉक्टरचा खर्च असतो. त्याच्यामध्ये पण आपल्याकडे मुंबईला डॉक्टर आहेत. ज्यांना कोणाला गरज असेल किंवा ज्यांच्या नातेवाईकांना गरज असेल त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. त्यांना जेवढ्यात कमीत कमी खर्चामध्ये त्यांचं ऑपरेशन वगैरे काही असेल तरी आपण तेही करणार आहे आणि करून आत्तापर्यंत आपण भरपूर लोकांना सेवा दिलेली आहे. तर पालघरमध्येही आपण आता हे सुरू करत आहे, तर त्यासाठी तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट की पुढच्या महिन्यात जो कॅन्सर कॅम्प लावणार आहे तो खास करून महिलांच्यासाठी आहे. आजच्या टायमिंगला बघितलं तर समाजामध्ये 90% महिला त्या कॅन्सरशी पीडित आहेत आणि त्याच्यासाठी आपण ते जनजागृती म्हटलं तरी चालेल की आपण ते करू शकतो. आणि मी स्वतः एक वेलनेस आणि फिटनेस कोच आहे. माझं एज आत्ता 40 चालू झालं, पण 11 महिन्यात मी माझं स्वतःचं 18 किलो वजन वेट लॉस केलेलं आहे. त्याच्यामुळे मी प्रत्येकाला हा सल्ला देईन की स्वतःसाठी जगा. संसारासाठी तुम्ही भरपूर केलं आजपर्यंत, मुलं, संसार, नवरा आणि भांडी घासा आणि कपडे धुवा, त्याच्यातून थोडं बाहेर निघून आणि तुम्ही स्वतःसाठी जगा आणि एक वेगळं दिवसात 2 तास जरी काढले किंवा 1 तास काढा आणि तुम्ही वर्कआउटसाठी टाईम द्या स्वतःसाठी, तर खूप छान होईल. तुम्ही स्वतःला जर अजून 6 महिन्यानंतर बघाल ना की वर्कआउट केल्यानंतर तर अरे मी 6 महिने अशी होते आणि मी आता अशी आहे, स्वतःला अनुभव येईल. त्यामुळे मी ते पण तुम्हाला एक आव्हान करेन की तुम्ही स्वतःसाठी सगळ्यांनी 1 तास वर्कआउटसाठी काढा आणि स्वतःच्या पायावरती उभी राहायची कोशिश करा. जेवढं माझ्याकडे शक्य आहे तेवढी मी तुम्हाला हेल्प करायला कधीही तयार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.